नमस्कार, मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी थेरपिस्ट आहे. एकूण 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि कामोठ येथे माझा केस स्टुडिओ नावाची ब्रँच आहे. नवी मुंबई रिजन 1 मधील कोपरगंगे चॅप्टरची मी मेंबर आहे. मला इथे 2 गोष्टी माझ्या आयुष्यात ज्या खूप छान अशा घडलेल्या आहेत, त्या तुमच्या सगळ्यांपर्यंत शेअर करायच्या आहेत. आपले नवी मुंबई रिजन 1 चे रिजन हेड जे आहेत, जितेंद्र मोरे सर, कृष्णा राणे सर आणि गणेश मानकर सर यांनी छान-छान अशा योजना राबवतात. त्यातलीच एक योजना म्हणून कॉन्क्लेव्ह मीटिंग म्हणून आत्ताच सध्या आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा पार्टिसिपेट केले होते. त्यामध्ये मी एक प्रश्न केलेला की बिझनेस फ्लो कसा होतो, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर जितेंद्र सरांनी खूप छान असं मला उत्तर दिलं, की तुम्ही जेवढे पण तुमचे जुने मेंबर आहेत, जे येत नाहीयेत, बऱ्याच वर्षापासून येत नाही, तुमच्याशी कॉन्टॅक्ट तुटलाय, तर तुम्ही केला का त्यांना कॉन्टॅक्ट? तर मी कधीच कोणाला कॉन्टॅक्ट करत नव्हते. तर ते म्हणाले, "ठीक आहे मॅडम, तुम्ही एक कॉन्टॅक्ट करून बघा. त्यांना एक म्हणजे त्यांना विचारपूस करा त्यांची, की असंच रँडमली कॉल करा." मी म्हटलं, "कसं कॉल करणार?" तरी पण म्हटलं, "करूया." आणि नेक्स्ट डेला मी तिघींना असा कॉल केला. त्याच्यातल्या दोघींनी माझा कॉल काही उचलला नाही आणि एकीने माझा कॉल उचलला आणि ती निघाली माझी स्टुडंट आणि तिच्याकडून माझा नंबरच हरवला होता. आणि ती मला डायरेक्ट म्हणाले, की "बरं झालं किशोरी मॅम तुम्ही माझा कॉल उचलला म्हणजे कॉल लावला तुम्ही. मला तुम्हाला एक ऑर्डर द्यायची आहे मेकअपची." आणि ती ऑर्डर मला 40,000 मध्ये क्रॅक झाली. तर हा आहे सॅटर्डे क्लबचा चमत्कार आणि त्या कॉन्क्लेव्ह मीटिंगमध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं म्हणून त्याचा मला हा फायदा झाला. तर आणि दुसरी एक अशीच गोष्ट झाली, की त्याच मीटिंग बरोबर अजून एक मीटिंग लावलेली होती माझ्याच शॉपमध्ये आणि ती अशासाठी लावलेली होती, की सगळ्यांनी बसून चॅप्टरच्याच मेंबरनी बसून प्रत्येकाचे जे बिझनेसमध्ये काही-काही प्रॉब्लेम येतात, ते आपापसात सॉर्ट आउट करायचे. सांगायचे एकमेकांनी त्यांच्याबद्दल योजना राबवायच्या, कशा करायच्या, परत काय त्याच्या स्ट्रॅटेजी प्लॅन करायचे, याच्याबद्दल डिस्कशन चालू होतं. आणि नितेश सरांनी त्याच्यामध्ये मला एक प्रश्न केला, की तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आत्तापर्यंतच्या बिझनेसमध्ये असं कधी झालं होतं का तुमचा, की बिझनेस खूप खूप चांगल्या पद्धतीचा झाला होता? मी म्हटलं, "हो सर, असे 2 दिवस माझे बिझनेस झाले होते. एकदा 25,000चा गल्ला झाला होता आणि एकदा 26,000चा गल्ला झाला होता." तर सर म्हणाले, "ठीक आहे मग तुम्ही तोच जो आकडा आहे तो घेऊन तुम्ही वर्षभराचा टार्गेट अचीव्ह करण्याचा प्रयत्न करा." मी म्हटलं, "शक्य नाहीये सर. रोजचा गल्ला असा होऊ शकत नाही." म्हटलं, "कधीतरी होतो." मग ते मग काय हरकत काय आहे तुम्हाला अझ्युम करायला? मी म्हटलं, "बघू तरी." आणि मी ते अझ्युम करून बोर्ड माझ्या घरी लावलेला आहे आणि मी तो रोज बघते. आणि आत्ताच रिसेंटली 2 दिवसापूर्वी माझा एका दिवसाचा गल्ला 52,000 पर्यंत पोहोचलेला आहे आणि मी शॉक झाले, की हे खरंच होऊ शकतं अझ्युम केल्यामुळे. आणि हा त्या मीटिंगमध्ये मी पार्टिसिपेट केल्यामुळेच मला ह्याचा फायदा झालेला आहे. जर ती मीटिंग मी अटेंड केली नसती आणि नितेश सरांचे मला बोल ऐकायला आले नसते, तर मे बी मी तसं केलंच नसतं. रोजचं जे चाललंय तेच मी केलं असतं. तर मला एवढंच सांगायचं आहे, की आपल्यासाठी, आपल्या बिझनेस वाढीसाठी जर ही लोकं इतका छान प्रयत्न करतायत, तर